लाडक्या बहिणींनो, अनेक दिवसापासून रखडलेला जून महिन्याचा 24वा हप्ता आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता असे एकत्रित 3,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज सकाळी बरोबर 11 वाजता महाराष्ट्रातील बँका उघडताच थेट डीबीटीद्वारे निधी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। महाराष्ट्रातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये एकदम पैसे जमा होत नाहीयेत, तर रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील सध्या 10 प्रमुख बँकांचे सर्व्हर हे मंत्रालयाच्या सर्व्हरशी कनेक्ट केले आहेत। त्यामुळे संपूर्ण वाटपामध्ये डिजिटल प्रक्रियेद्वारे महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये सोडले जाणार आहेत। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून विदर्भ भागामध्ये 85% ते 90% निधी हा यशस्वीरित्या जमा होण्यास सुरुवात झाली, तर दुसरा टप्पा 12 वाजताचा आहे। यामध्ये कॅनडा बँकेच्या माध्यमातून 60% निधी वर्ग करण्यात येत आहे। तिसरा टप्पा हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे 30 ते 35% निधी वाटपाचा आहे आणि सर्वात शेवटचा चौथा टप्पा जो संध्याकाळी सुरू होणार आहे, यामध्ये संध्याकाळी 80% निधी हा रात्री 12 वाजेपर्यंत नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। यामध्ये HDFC आणि ICICI यासारख्या बँकांचे सर्व्हर हे ऑनलाईन करण्यात आले। लाडक्या बहिणींनो, यामध्ये सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार डिजिटल पडताळणी पार पडली असून पहिली प्रायोरिटी लिस्ट देखील तयार करण्यात आली आहे। यामध्ये 2 निकषानुसार पैसे जमा करण्याची वेळ देखील ठरवण्यात आली। आज सकाळीच बँका उघडताच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र भागामध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील बँकांच्या सर्व्हरमध्ये निधी वर्ग करण्यात आला। त्यामुळे तुमच्या विभागाची आणि तुमच्या विभागातील तालुक्यांची टक्केवारी जाणून घेण्यासाठी पुढची 2 मिनिटे लक्षपूर्वक पहा। लाडक्या बहिणींनो, यामध्ये अधिकृत माहिती ही महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिली आहे। 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली, परंतु आज नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत आणि उद्या कोणत्या महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होतील याची सविस्तर माहिती आदिताई तटकरे यांनी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये निधी वाटपाबाबत एक बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील फक्त 18 तालुक्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास अधिकृतपणे सुरुवात झाली असून सरकारने कशा प्रकारे तालुक्यांची विभागणी केली आहे आणि कोणत्या वेळेमध्ये पैसे जमा होत आहेत हे जाणून घ्या। कारण सिस्टीमवर ताण येऊ नये म्हणून सरकारने ही प्रक्रिया सुरळीत पाडताना निधी वाटपाचं अचूक नियोजन केले। पण यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बरोबर सकाळी 11 वाजता 6 तालुक्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 3,000 रुपयाचा लाभ जमा करण्यात आला। त्यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरू झाला। यामध्ये 7 प्रमुख बँकांचे सर्व्हर अधिकृतपणे ॲक्टिव्ह करण्यात आले होते आणि पुढील 6 तालुक्यांमधील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ म्हणजे 3,000 रुपये महिलांच्या खात्यावर वरती वर्ग करण्यात आले। तसेच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा, ज्यामध्ये महिलांना 2 कडक निकषानुसार पात्र ठरवण्यात आले आणि या विभागातील 4 तालुक्यांमधील महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा करण्यात आले। त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उरलेल्या 2 तालुक्यांमध्ये केंद्र सरकारकडून देखील वाढीव निधी सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हप्ता हा थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहे आणि महिलांना आज 3,000 रुपये मिळाले आहेत। परंतु पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना वाढीव लाभ मिळणार असल्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 तालुक्यांमध्ये वितरण प्रक्रिया सुरू राहणार आहे। लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपये जमा होण्यास अधिकृत सुरुवात झाली आणि राज्य सरकारने डीबीटी प्रणालीद्वारे बँक खात्यामध्ये निधी सोडला असून आज या विशेष वाटपामध्ये महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होत आहे। परंतु आगामी येणाऱ्या नवीन हप्त्यासाठी सरकार नवीन नियम लावत आहे। म्हणजेच मंत्रालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, मध्ये फक्त 18 तालुक्यांची निवड ही आज करण्यात आली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलेल्या पात्र महिलांच्या यादीनुसार 18 तालुक्यामधील बँकांमार्फत निधी वितरणाचं काम सुरू झाले। परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर पुढील हप्ते मिळवायचे असतील म्हणजेच वाढीव 2100 रुपयाचा हप्ता देऊ असं एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, परंतु तो 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळवण्यासाठी 2 महत्त्वाचे काम करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। लक्षपूर्वक ऐका की आता तुम्हाला देखील वाढीव हप्ता मिळणार आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आज ज्या महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होत आहे यामध्ये 60% निधी यशस्वीरित्या सोडण्यात आला। यामध्ये केंद्र सरकारकडून आलेला निधी आणि राज्याचा निधी यांचं अचूक गणित मांडण्यात आले। त्यामुळे तुमच्या तालुक्यातील बँकांमध्ये हा निधी कधी पोहोचणार आहे आणि तुम्हाला 3,000 रुपयाचा लाभ कधी मिळणार आहे हे देखील पाहावं लागेल। कारण आज 3,000 रुपयाचा हप्ता मिळत असतानाच एकनाथ शिंदे साहेबांनी भविष्यातील 2100 रुपयाच्या हप्त्याबाबत एक नवीन परिपत्रक जाहीर केले। जर तुम्हाला पुढील महिन्यापासून
महिन्यापासून या वाढीव हप्त्याचा फायदा घ्यायचा असेल तर शासनाने सांगितलेली 2 महत्त्वाची कामं करणं अत्यंत बंधनकारक आहे। आणि यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये वाढीव हप्ता हवा असेल तर यामध्ये पहिलं काम करण्याचा आदेश दिला आहे। ते पहिलं काम म्हणजे महाराष्ट्रातील सरसकट सर्व महिलांनाच करावं लागेल, परंतु जर दुसरं काम जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतील। कारण जे दुसरं काम आहे ते त्या महिलांना करायचं आहे की ज्यांच्या खात्यामध्ये काही महिन्यापासून पैसे येणं बंद झालं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, वाढीव हप्त्यासाठी जे नवीन परिपत्रक जाहीर झाले ते आपण समजून घेऊया। तर या नवीन परिपत्रकानुसार पहिला आणि सर्वात महत्त्वाचं काम महाराष्ट्रातील सरसकट सर्व महिलांना करावं लागणार आहे। बऱ्याचदा तांत्रिक बिघाडामुळे किंवा बँकेचे IFSC कोड बदलल्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडथळे निर्माण होतात। म्हणूनच तुमचे बँक खातं आणि तुमच्या आधार कार्ड सीडिंग असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे ते एकदा चेक करा, तुमचं बँक खातं सक्रिय आहे का पहा। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम अशा महिलांसाठी आहे की ज्यांच्या खात्यामध्ये पैसे येणं बंद झालं होतं। यामध्ये तांत्रिक तपासणीमागे काही महिलांची नावं अपात्र यादीमध्ये गेली होती, परंतु नवीन परिपत्रकानुसार तुमचं रेशन कार्ड जर पिवळं व केसरी असेल तर तुमच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही ठराविक असते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही 2024 साली जेव्हा लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती त्या नियमानुसार पात्र ठरता आणि जे नवीन परिपत्रकातले नियम जाहीर झाले आहेत त्यानुसार पात्र ठरता। परंतु तुमच्या रेशन कार्डची EKYC झालेली असायला हवी, जेणेकरून तुमची माहिती ही सरकारी पोर्टलवरती अपडेट असते आणि त्यानुसार तुम्हाला योजनेचा लाभ दिला जातो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या। आणि आज ज्या महिलांना लाभ मिळायला सुरुवात झाली आहे त्यांच्यासाठी देखील एक विशेष बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, आज फक्त 18 तालुक्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, पण उद्या उर्वरित तालुक्यांमध्ये पैसे जमा होतील। मग 18 तालुक्यांमध्ये पैसे जमा होत असताना महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी ज्या महिलांच्या नावापुढे ग्रीन टिक दिली होती त्याच पात्र महिलांना 3000 रुपयाचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा सकाळी बरोबर 11 वाजता मिरज तालुक्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे सर्व्हर ऑनलाईन करण्यात आले होते। महिला व बालविकास मंत्र्यांनी ग्रीन टिक दिलेल्या यादीनुसार यामध्ये 85% निधी महिलांच्या खात्यावर जमा झाला। 11:30 वाजता अमरावतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निधी वाटप सुरू झालं। तसेच यवतमाळ तालुक्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरवरती महिलांची तांत्रिक यादी जाहीर करण्यात आली होती आणि त्यानुसार 85% निधी जमा झाला। दुपारी 12 वाजताच्या स्लॉटमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून निधी सोडण्यात आला। पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये 65% रक्कम जमा झाली। नाशिक तालुक्यामध्ये दुपारी 12:15 वाजता कॅनडा बँकेच्या सर्व्हरवरून महिलांसाठी DBTचं बटन दाबण्यात आलं होतं आणि या ठिकाणी 60% निधी महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आला। दुपारी 12:30 वाजता युनियन बँक ऑफ इंडियाच्या सर्व्हरद्वारे लातूरमधील महिलांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले। या टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 55% निधी यशस्वीरित्या जमा झाला असून दुपारी 4 वाजता तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे शहरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र आणि SBIचे सर्व्हर ऑनलाईन झाले। त्यामध्ये 40 ते 50% निधी ट्रान्सफर झाला। दुपारी 4:15 वाजता जळगावमध्ये बँक ऑफ बडोदाचे सर्व्हर कनेक्ट करण्यात आले। प्राधान्य यादीमधील महिलांच्या खात्यामध्ये 35% ते 40% निधी जमा करण्यात आला। अहिल्यानगर तालुक्यामध्ये दुपारी 4:30 वाजता सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले। कागदपत्रे पूर्ण असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये 30% निधी पोहोचवण्यात आला। संध्याकाळी 6 वाजता ठाण्यामध्ये HDFC आणि ICICI बँकांचे सर्व्हर विशेष प्राधान्याने ॲक्टिव्ह करण्यात आले होते। या भागामध्ये सध्या 20% निधी ट्रान्सफर झाला असून रात्रीपर्यंत प्रक्रिया सुरू राहील। कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 6:30 वाजता बँक ऑफ महाराष्ट्राच्या सर्व्हरवरून हप्ता वाटप सुरू होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता इंडियन बँकेद्वारे कोकण विभागातील तालुक्यांमध्ये पैसे ट्रान्सफरचं काम सुरू करण्यात येणार आहे। उर्वरित तालुक्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विशेष वाढवून जो निधीचं नियोजन करण्यात आलेलं आहे त्या निधीनुसार या भागातील महिलांच्या बँकांच्या सर्व्हरवरती ताण येऊ नये म्हणून रात्री उशिरापर्यंत 15% ते 30% निधी जमा होईल आणि 3000 रुपयाचा हप्ता जमा करण्याचं काम सुरू राहील। त्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे।